आषाढी पायी पालखी प्रस्थान सोहळ्यापूर्वी 1 किलो सोन्याचा सुमारे 1 कोटी रुपये किमतीचा अलंकारिक मुकुट श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या चरणी अर्पण। नांदेड येथील भारत आणि मीरा रामीनवार यांनी सोन्याचा मुकुट माऊली चरणी केला अर्पण। पुन्हा गाडगीळ अँड सन्स कडून 4 महिन्याच्या परिश्रमातून हा मुकुट केला तयार। मुकुट घडवताना पारंपरिक नक्षीकाम, धार्मिक प्रतीकांची कोरीव रचना आणि आधुनिक 3D तंत्रज्ञानाचा वापर। मुकुटावर कमळ, चक्र, सूर्यकिरण आदी मंगल प्रतीके। पुणे जिल्हा अधिकारी जितेंद्र डुडी यांनी घेतला जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या कामकाजाचा आढावा। नागरिकांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य। दुर्घटना टाळण्यासाठी सर्व यंत्रणांनी एकत्रितपणे काम करण्याच्याही दिल्या सूचना। पूल, साकव, रस्ते, इमारती, वाडे आणि जाहिरात फलकांची 7 दिवसात बांधकाम तपासणी करण्याचेही दिले प्रशासनाला आदेश। जे लोक सत्तेच्या राजकारणासाठी भाजप सोबत संधी साधूपणाचं राजकारण करतात अशांना आपण लोकशाही टिकवायची असेल तर कधीच सोबत घेणार नाही। पिंपरी चिंचवड शहरात मंगळवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलं थेट विधान। सगळ्यांना सोबत घेऊन जाणं म्हणजे गांधी, नेहरू आणि चव्हाण यांच्या विचारांना मानणाऱ्या लोकांना सोबत घेऊन जाणं। मात्र जे लोक भाजप सोबत जातात त्यांचा काँग्रेसच्या विचारधारेशी कोणताही संबंध नसतो असं अप्रत्यक्ष टोला लगावत शरद पवार यांनी अजित पवार गटाला सोबत घेण्यावर आपली भूमिका केली स्पष्ट। आषाढी पायी पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर आळंदी आणि पंचक्रोशीत सुमारे 40 ठिकाणी ओपीडी सुरू। भाविक वारकऱ्यांसाठी आरोग्याची सुविधा निर्माण व्हावी यासाठी महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाकडून सर्वतोपरी प्रयत्न। संत ज्ञानेश्वर महाराजांच्या अलंकापुरीतून गुरुवारी पालखी सोहळा पंढरपूरकडे मार्गस्थ होतोय। त्या पार्श्वभूमीवर आरोग्य विभाग तयारीत। उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मावळ तालुक्यातील कुंडमळा येथील अपघात स्थळाची मंगळवारी केली पाहणी। मंजूर करण्यात आलेल्या पुलाच्या बांधकामाला पावसाळ्यानंतर तातडीने सुरुवात करून लवकरात लवकर उभारणी करण्याचेही प्रशासनाला दिले निर्देश। नवीन पूल दर्शक गॅलरीसह बांधण्यात येणार। पवना रुग्णालयात जाऊन या दुर्घटनेतील जखमी रुग्णांची घेतली भेट। होलेवाडी गावच्या हद्दीतील पुणे नाशिक बाह्य मार्ग पुलाखाली 2 मोटारींमध्ये मंगळवारी सकाळी अपघात। अपघाताच्या कारणावरून बेकायदा जमाव जमून खरपुडी बुद्रुक येथील बाप लेकांना बेदम मारहाण। मारहाण प्रकरणी काळेचीवाडी येथील चंद्रकांत ज्ञानेश्वर सातकर आणि त्यांच्या 4 साथीदारांकडून मारहाण झाल्याप्रकरणी खेड पोलीस ठाण्यात तक्रार। मल्हारी बबन चौधरी यांची पोलिसात फिर्याद। फिर्यादी मल्हारी चौधरी आणि त्यांचा मुलगा अविनाश यांना शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी मारहाण। लाकडी काठी तोंडावर पाठीवर मारून केले जखमी।